नमस्कार शेतकरी बांधवांनो, आपलं स्वागत आहे सत्याची शेती या यूट्यूब चॅनलवर। आज आपण जाणून घेणार आहोत कपास किसान ॲपवर नोंदणी कशी करायची आणि त्याचे फायदे काय आहेत। कपास किसान ॲप म्हणजे काय? तर कपास किसान हे भारत सरकारचं एक अधिकृत मोबाईल ॲप आहे। हे ॲप खास करून कापूस पिकवणाऱ्या शेतकऱ्यांसाठी तयार करण्यात आलेलं आहे। या ॲपद्वारे शेतकऱ्यांना पिकाची माहिती, हवामान अंदाज, बाजारभाव, शासकीय योजना आणि थेट नोंदणी करून उत्पादन विक्री याची सुविधा सुद्धा मिळते। नोंदणी का करायची आहे ते आपण पाहूयात। कापसाचा योग्य किमान आधारभूत दर मिळवण्यासाठी, थेट शासकीय खरेदी केंद्रावर नाव नोंदवण्यासाठी, हवामान आणि कापूस बाजारभावाची अचूक माहिती मिळवण्यासाठी, शेती संबंधित सरकारी योजना आणि प्रशिक्षणाचा लाभ घेण्यासाठी आणि दलालांचा त्रास टाळून थेट विक्रीची सुविधा मिळवण्यासाठी। तर आपण आता पाहूयात नोंदणी कशी करायची, त्याची प्रक्रिया काय आहे। सर्वप्रथम गुगल प्ले स्टोअरवर जा आणि कपास किसान हे ॲप डाउनलोड करा। ॲप उघडल्यानंतर रजिस्ट्रेशन या पर्यायावर क्लिक करा। तुमचा मोबाईल नंबर टाका, मोबाईलवर आलेला OTP टाकून खात्री करून घ्या। त्यानंतर तुमची वैयक्तिक माहिती द्या, जसं की नाव, आधार क्रमांक, शेतीचा पत्ता, जिल्हा व तालुका आणि जमिनीची माहिती भरा। त्याच्यामध्ये गट नंबर, सर्वे नंबर, किती क्षेत्रावर कापूस पिकवला आहे ते तपशील भरायचा आहे। तर माहिती भरल्यानंतर सबमिटवर क्लिक करायचं आहे। यशस्वी नोंदणी झाल्यानंतर तुम्हाला एक नोंदणी क्रमांक मिळेल। याचे फायदे काय आहेत ते आपण पाहूयात। नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना सरकारकडून थेट संदेशाद्वारे खरेदीची माहिती मिळते। खरेदी केंद्रावर नाव प्राधान्याने घेतलं जातं। कापसाचा MSP चुकवला जात नाही। ॲपवर कापूस लागवडीपासून काढणीपर्यंत मार्गदर्शन मिळतं। हवामान अंदाज आणि बाजारभावामुळे योग्य वेळी निर्णय घेता येतो। शेतकरी बांधवांनो, कपास किसान ॲपवर नोंदणी करून तुम्ही तुमच्या कापसाचं योग्य दरात थेट शासकीय खरेदी केंद्रावर विक्री करू शकता। दलालांचा त्रास टाळता येतो आणि पारदर्शक पद्धतीने व्यवहार होतो। म्हणून अजून नोंदणी केली नसेल तर आजच कपास किसान ॲप डाउनलोड करून नोंदणी करून घ्या। ही माहिती आपल्याला उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा। आणि हो, सत्याची शेती या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।